मी माझं मूल कसं ओळखू? न्यूरोसायन्सच्या आधारे मुलाला ओळखणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने हा खूप मोठा विषय आहे, पण मी तो सोपा करून सांगायचा प्रयत्न करणार आहे. सो हा पार्ट 1 व्हिडिओ आहे. न्यूरोसायन्स आपण जेव्हा म्हणतो म्हणजे तुमचं मेंदूशास्त्र, तर जसं बायोडायव्हर्सिटी आहे तशी न्यूरोडायव्हर्सिटी आहे. सगळ्यांचे ब्रेन्स आर नॉट वायर्ड इन द सेम वे. सगळे जो आपण सगळं आपण ह्युमन बीइंग्स जर का पाहिलो तर प्रत्येकाचं एक न्यूरो डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळेपणा आहे. सो त्याच्यामध्ये आपण टिपिकली जर का पाहिलं तर 2 भाग करता येतात सगळ्या मुलांचे, माणसांचे, आपले सुद्धा म्हणजे. एक आहे जी न्यूरोटिपिकल माणसं असतात किंवा न्यूरोटिपिकल मुलं. न्यूरोटिपिकल म्हणजे काय? तुम्ही शाळेचा रिपोर्ट कार्ड जर का पाहिला तर त्याच्यामध्ये जे काही त्याचं आकलन असेल, विषयाच्या आधारित असेल, एक्स्ट्रा करिक्युलर असेल किंवा फाईन अँड मोटर, ग्रॉस मोटर स्किल्स असतील किंवा कम्युनिकेशन स्किल्स असतील, सेन्सरी स्किल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या रिपोर्ट कार्डमध्ये दिसतात ते सोसायटीप्रमाणे त्याचे सोसायटीचे एक्सपेक्टेशन्स आहेत टिपिकल मुलांचे. सो न्यूरोटिपिकल म्हणजे वॅट फिट्स इनटू सोसायटीच्या टिपिकल अपेक्षा ज्या आहेत मुलांच्या किंवा मेंदूच्या त्या. सो दॅट इज न्यूरोटिपिकल चिल्ड्रन. आणि न्यूरो डायव्हर्जंट ही दुसरी टर्म आहे. न्यूरो डायव्हर्जंट ही मुलं जी असतात ती थोडीशी वेगळी असतात. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्लेक्सिया आहे, ऑटिझम आहे, त्याच्यानंतर ADHD आहे आणि बऱ्याच इतर गोष्टी. म्हणजे तुम्ही न्यूरो डायव्हर्जंट हे गुगल करा, तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. मी डॉक्टर नाही आहे किंवा मी ट्रेन्ड सायकॉलॉजिस्ट नाही आहे. हे जे मी पण अवांतर वाचन केलेलं आहे माझ्या कामातून, माझ्या मुलींच्या संदर्भात, त्याच्यातून मी ही माहिती तुम्हाला एक पालक म्हणून शेअर करते आहे. सो न्यूरो डायव्हर्जंट मुलं काय असतात? सो न्यूरोटिपिकल आपल्याला माहिती आहे, टिपिकली जे सोसायटीमध्ये ॲडजस्ट होतात, वेल ॲडजस्टेड मुलं. पण न्यूरो डायव्हर्जंट ही ह्या सगळ्या स्पेक्ट्रममधली मुलं आहेत की त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण नक्की असतं, म्हणजे युनिक असतात. पण त्या नॉर्म्समध्ये, सोसायटीच्या नॉर्म्समध्ये ते बसत नाही. पण ह्याचे सिम्प्टम्स जे असतात ते अर्ली डिटेक्ट होऊ शकतात. म्हणजे अगदी काही सिम्प्टम्स टॉडलर मूल अगदी लहान असताना पण होतात आणि साधारण 6, 7, 8 वर्षाची झाल्यानंतर जेव्हा शाळेकडनं प्रेशर जास्ती येतं, नॉर्मल अभ्यासाचं वगैरे वाढतं, त्यावेळेस या मुलांमध्ये काही टिपिकल आपल्याला की हे काहीतरी वेगळं चाललं आहे बरं का. म्हणजे दे आर नॉट कोपिंग अप विथ द सोसायटीचे टिपिकल नॉर्म्स, हे आपल्याला लक्षात यायला लागतं. पण लक्षात यायला लागतं हे अगदी म्हणजे खरं सांगायचं तर आईला किंवा वडिलांना किंवा फॅमिलीमधल्या कोणाला तरी एकाला, आजी-आजोबाला जे वाईजली ऑब्झर्व्ह करतात त्यांना कळतंय बरं का, हे मूल काहीतरी वेगळं आहे. पण ॲड्रेस होत नाही तो इश्यू पटकन. शाळांमध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम होतो की जी मुलं डिस्ट्रॅक्ट करतात, ही जी न्यूरो डायव्हर्जंट मुलं असतात ते नॉर्मल शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये वगैरे ते रमत नाहीत, कारण त्यांना तो अर्थपूर्ण वाटत नाही आणि तिथे ते मग दंगा करणं, मस्ती करणं, मग हायपर ॲक्टिव्ह जे ADHDचे सिम्प्टम्स वगैरे दिसतात. ह्या सगळ्या सिम्प्टम्समुळे पहिले तर पालक डिनायलमध्ये जातात आणि शिक्षकसुद्धा मग ते नीट पालकांशी कम्युनिकेट करू शकत नाही. नुसतंच आपलं मस्ती करतं किंवा बाकीचे सिम्प्टम्स जे दिसतात ते पहिले पालक डिनाय करायला लागतात. कारण खरं सांगायचं तर न्यूरो डायव्हर्जंट आपलं मूल असणं म्हणजे आता तर असं झालंय की ऑलमोस्ट 20% चिल्ड्रन आर न्यूरो डायव्हर्जंट असा रिसर्च सांगतोय. म्हणजे 7 मुलांपैकी एखादं मूल आढळतंच न्यूरो डायव्हर्जंट. सो तिथे ना जरा घाबरतात पालक की कारण आपला प्रवास जरा डिफिकल्ट होऊ शकतो. म्हणजे खरं तर पालकत्व ही एक परीक्षाच आहे, एक सस्पेन्स थ्रिलर आहे. पेपर कसा निघणार आहे आपल्याला माहिती नसतो. आपण अगदी आनंदाने मूल या जगात आणलेलं असतं आणि मग पुढचा पेपर कसा असणार आहे आपल्याला काही माहिती नसतं. न्यूरो डायव्हर्जंट मूल असेल तर थोडासा पेपर थोडा कठीण असू शकतो आणि तो मात्र जितक्या लवकर आपण मी नेहमी पेरेंटिंग फॉर्म्युलामधला पहिला जो म्हणते ना, एस्टमधला ए, ॲक्सेप्टन्स, मुलाला ॲक्सेप्ट करणं. कारण ॲक्सेप्ट लवकर केलं तर पुढे त्याच्यावरती काहीतरी रेमेडीज होऊ शकतात. त्यामुळे न्यूरो डायव्हर्जंट मुलं तुम्ही प्लीज गुगल करा, ह्याच्यावरती भरपूर माहिती मिळेल. मी डिटेल ह्याच्यावरती बोलणार नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला सांगणार आहे की ह्याच्यावरती उपाय काय असू शकतात न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी. आणि मग आपण बोलू ते न्यूरो टिपिकल मुलांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर
त्याच्या बाबतीत बोलू. तर पहिलं न्यूरो डायव्हर्जन्स आणि न्यूरो टिपिकल असणं आपण समजून घेऊयात आणि मग त्याच्या पुढच्या गोष्टी आपण पुढच्या रील्समध्ये फॉलो करूयात. पण ही माहिती खूप गरजेची आहे तुम्हाला मूल समजून घेण्यासाठी. पुढच्या खूप जास्ती एलॅबोरेट केलं तर ते खूप लाँग होईल व्हिडिओ. त्यामुळे आजच्यासाठी एवढंच. लेट्स अंडरस्टँड दीज 2 टर्म्स आणि मग ह्याला पुढे आपण एलॅबोरेट कसं करायचं ते बघूयात.